भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे। महाराष्ट्रामध्ये अट्टहासाबाबत आमचं समर्थन आहेच, पण मराठी माणूस देशातील इतर राज्यात गेल्यावर कसा संवाद साधणार? यासाठी हिंदी ही भाषा गरजेची आहे असं म्हणत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील मनसेच्या आंदोलनांना फटकारला। राज्यात हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर मनसेने राज्यभर आंदोलन छेडलं। याच बाबत शिवसेना शिंदे गटाचे केंद्रात मंत्री असणारे प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रीय स्तरावरील भाषेची गरज सांगत मनसेला फटकारलं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते। प्रसंगी विठ्ठल दर्शन झाल्यानंतर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला। प्राधान्य असलं पाहिजे, मराठी भाषेला प्राधान्य असलं पाहिजे। केंद्र सरकारच्या राजभाषा समितीवर मी 7 वर्ष काम केले। हे बघा, भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे। आपण मराठीचा अधिकार मराठी महाराष्ट्रामध्ये बोलली पाहिजेत, वापरली पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत नाही। पण महाराष्ट्रातला माणूस जर दुसऱ्या राज्यामध्ये गेला आणि त्यानं जर म्हटलं की मी मराठीत बोली, तो त्या ठिकाणी भाषेनं संवाद साधू शकणार आहे का? आज आपला देश असा आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही, पण हिंदी एक भाषा अशी आहे की जवळपास ती सर्वदूर साऊथमधले 1-2 राज्य जर सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा चालते। आणि हिंदी भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे, हिंदी म्हटल्यापेक्षा कुठलीही भाषा। आणि म्हणून लोकांना जी भाषा कळेल तर आपण तिथे व्यवहार करू शकू। आज आपलं जग इतकं छोटं झालेलं आहे, ट्रान्सपोर्टिंगचे साधनं एवढे वाढलेले आहेत की आज पंढरपुरातला माणूस उद्या दिल्लीत दिसू शकतो, उद्या बिहारच्या पाटणाला दिसू शकतो, लखनौला दिसू शकतो, राजस्थानमध्ये जाऊ शकतो। आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा गोष्टींचं आमचं समर्थन आहे। पण देशामध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर हिंदीची माहिती असणं तेवढंच आवश्यक आहे। जर शेतकरी मेळाव्यावर चालला आहात, राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती, मग सध्या मात्र त्याला बगल दिली जाते। नाही, हे बघा, गेलेली असेल त्याला बगल दिल्या जाते असं नाही की शेतकरी माफी देत असताना याच्या अगोदरही आपल्या सरकारनं 2 वेळा युती सरकारनं कर्जमाफी केलेली आहे, 2014 आणि 2019। आणि ती कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकऱ्याच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी होत्या। आणि म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक किंवा कोणाला दिली पाहिजेत, कोणते शेतकरी या समाज झाले पाहिजेत, याच्यावर राज्य सरकार निश्चितपणानं विचार करत आहे। आणि ती राज्य सरकारची घोषणा असल्यामुळं राज्य सरकार निश्चित त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहील।